वरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. संदेश पाटील यांना देखील आपण पाहतोय खूप जास्त मेहनत या स्पर्धेमध्ये घेत असताना. फॉलो गँग एक चांगला ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ग्रुपच्या माध्यमातून आगरी चषक 2024 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. चांगली संकल्पना. जुचंद्र विभागामध्ये आलात तर क्रिकेटवर भरपूर जास्त प्रेम केलं जातं या परिसरामध्ये. अगदी क्रिकेटचा आत्मा खरं तर जुचंद्र गावाने जपला. तब्बल 25 पेक्षा जास्त स्पर्धा एका हंगामामध्ये जुचंद्रमध्ये अगदी आयोजित केल्या जातात. चांगल्या पद्धतीने क्रिकेट सातत्याने या मैदानावरती खेळला जातो. हा मैदान अगदी बिझी मैदान आहे. प्रत्येक शनिवार रविवार या मैदानावरती स्पर्धा खेळवल्या जातात. म्हणजेच काय, मी तर म्हणेन टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील ग्रामीण मध्ये हे सर्वात बिझी असणारं मैदान आहे. आणि या मैदानावरती भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. मागील 1 महिना झाला मी देखील या मैदानावरती समालोचन करत असतो. म्हणजेच काय, भरपूर जास्त क्रिकेट या जुचंद्र परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि या परिसरामध्ये क्रिकेटवर भरपूर जास्त प्रेम केलं जातं. असं एक गाव आहे, कलाकारांचं गाव आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणारा व्यक्तिमत्वांचे गाव आहे. कलेवर प्रेम करणाऱ्या अवलियांचा हा गाव आहे. आई चंडिका मातेचं आशीर्वाद असणाऱ्या जुचंद्रचं गाव आहे. हे चांगलं गाव आपल्याला पाहायला मिळतं आणि या गावामध्ये रंगलेला हा क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. आगरी चषक 2024 दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये या. कल्पेश म्हात्रे आज कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. म्हात्रे ब्रदर्स ब्रँड सध्याच्या घडीला भरपूर मोठं नाव आहे आणि त्याचे ऑनर आहेत कल्पेश म्हात्रे. आणि आज गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. कल्पेश म्हात्रे यांना षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी ते सज्ज आहेत. सलामीची जोडी पार्थिदेवन कारविलीची आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. तर कालेस्फुट पाई या संघाचं देखील आगमन त्याचं देखील आपण करूया. हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. ऋतिक म्हात्रे यांना मिड ऑफला आपण पाहतोय आणि अगदी हितेंद्र भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की मिनी भावेश पवार या नावाने देखील ऋतिक म्हात्रेला ओळखलं जातं या परिसरामध्ये. हितेंद्र भोईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. फॉलो गँगचे ऍक्टिव्ह मेंबर आहेत आणि ऋतिकला देखील आपण पाहतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. पहिलाच बॉल, कोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोलात टाकलाय. लॉंग ऑनला सिद्धार्थ म्हात्रे चांगला प्रयत्न करतोय आणि अगदी टाळ्यांच्या कडकडाट या ठिकाणी सिद्धार्थ म्हात्रेसाठी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सिद्धार्थ म्हात्रेच्या माध्यमातून. आणि ती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 1 या आकड्यावरती. प्रतीकला पाहतोय. प्रतीक नाईकच्या बॅटमधून हा स्ट्रोक आला होता अगदी लॉंग ऑनला. आणि एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज आपण पाहतोय महेश बोळा या खेळाडूला आपण पाहतोय. महेश या खेळाडूला तो सलामीला आला. बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश म्हात्रे ओव्हर द विकेट. गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू अडवण्याचा प्रयत्न कुणाला होता की काय, परंतु इथे चेंडू अडवू शकत नाही. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. महेशच्या बॅट मधून स्क्वेअर लेग रिझर्व्ह मध्ये चेंडूला टर्न केला होता. कुणाल मडके त्या ठिकाणी होता. चांगला प्रयत्न त्याने देखील केला परंतु चेंडू अडवू शकले नव्हते. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. यावेळेस कव्हर पॉइंटला खेळले क्षेत्ररक्षक तिथे आहेत अमर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण अमरच्या माध्यमातून इथे पाहतोय आणि इथे एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 6 या आकड्यावरती. आज नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघामध्ये. परंतु सर्व प्रतीक्षा करत होते कामेश पाटील कधी मैदानावरती दाखल होईल, परंतु कामेश उशिराने या ठिकाणी दाखल झालाय आणि सध्या 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये. परंतु इथे मोठा फटका चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीक नाईकच्या बॅट मध्ये देतोय हा षटकार.
स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला अगदी पाठवलाय 6 धावांसाठी. कल्पेश मात्रेच्या विरोधात इथे ठोकलाय षटकार. कमालीचा सुख पाहायला मिळतोय. प्रतीक नाईक चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती इथे जाऊन पोहोचली या 12 या आकड्यावरती. स्लोअर वन, लॅक ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. विशाल नाईक सरांना पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये. एका बाजूला ललित भोईर सरांना आणि आज जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू आज आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये. महेश मकवाना सरांना देखील पाहतोय या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल, आणखीन एक धमाका, परंतु शतरक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार, रुबाबदार षटकार. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मिड ऑफच्या डोक्यावरून देखना कमालीचा स्ट्रोक खेळला. चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. मध्ये कल्पेश मात्रेच्या विरोधात टोकल्या गेल्यात. म्हणजेच काय चांगली बॅटिंग केली या. अगदी मैदानामध्ये वादळ पाहायला मिळालं. अनेक वेळा म्हटलं जातं ना थांबला सूर्य ना थांबल्या धारा, या धुंद वादळाला कोठला किनारा. ही भिवंडीची वादले आहेत आणि मैदानामध्ये बरसणारच, मैदानामध्ये विध्वंसक करणारच. आणि तो विध्वंसक मैदानामध्ये पाहायला मिळाला. प्रतीक नाईकच्या बॅटमधून कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. अक्षरशः बरसला गरजलाय प्रतीक नाईक. कल्पेश मात्रे एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज होता, परंतु आज त्याच्या विरोधात चांगल्या धावा देखील पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 सिद्धार्थ मात्रे आलाय. परंतु स्ट्रायकिंगला आपण पाहतोय महेश या खेळाडूला, महेश बोळा हा खेळाडूला आपण पाहतोय सलामीला आलाय. त्याच्या बॅटमधून देखील 5 धावा या मॅच मध्ये पाहायला मिळतात. परंतु काही कमालीची बॅटिंग केली आहे प्रतीक नाईकनं आतापर्यंत या मॅच मध्ये. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. सिद्धार्थ मात्रे ओव्हर द विकेट. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये हवेत खेळलेत. ऋतिक मात्रे त्या ठिकाणी होते. चांगला प्रयत्न करण्याचा त्यांनी देखील प्रयत्न केला होता. इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती इथे जाऊन पोहोचली या तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या डोक्यावरून, टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते या फटक्यावरती महेश, आणि फक्त एकच धाव त्यांना मिळाली. इथे विकेट घ्याव्या लागतील अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रला. या मॅच मध्ये क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा धावा थांबतात आणि ते कार्य करावं लागेल. यावेळेस फक्त बॅटचा फेस ओपन केला, धावायची संधी आहे, परंतु इथे चेंडूची फेक ही अगदी वेगाने आली होती. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या फलकावरती इथे जाऊन पोहोचली या 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन बोर्ड इथे पाहायला मिळतात. पार्थ 11 कारिवली या टीमच्या. दोन्ही चेंडूवरती सिंगल आलेत. सिद्धार्थ पुन्हा एकदा हो करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू चांगला होता, धावाची संधी आहे, परंतु चुकीच्या एंडला चेंडूची फेकी आणि बाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. सिद्धार्थ मात्रे आज जर पाहिला तर गोलंदाजी करण्यासाठी अगदी संधी मिळाली या खेळाडूला. एरवी जर पाहिला तर तो सातत्यानं गोलंदाजी करत नसतो. आज खऱ्या अर्थानं आगरी चषक आहे. आगरी चषकामध्ये फक्त आगरी खेळाडू, कोळी समाजातील खेळाडू आणि आदिवासी समाजातील खेळाडू खेळताना आपण पाहतोय. म्हणून सिद्धार्थ मात्र गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील चांगला चेंडू आहे, चांगली गोलंदाजी करतोय सिद्धार्थ मात्रे. कौतुक करावं लागेल सिद्धार्थसाठी.
काय गोलंदाजी राहिली या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील केला होता फलंदाजानं आणि बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 4 धावा खर्च केल्या सिद्धार्थ म्हात्रेनं. अप्रतिम खेळ साकारलाय कारण पहिल्या षटकामध्ये धावा खूप जास्त आल्या होत्या. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. सिद्धार्थ म्हात्रे शतरक्षणाची व्यूहरचना करत असताना, कारण मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो अशा ठिकाणी शतरक्षक उभा करणं ही मोठी गोष्ट आहे आणि ते कार्य मैदानावरती सिद्धार्थ करतो. इथे आणखीन एक चेंडू येते, डॉट. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. वेगाचा वापर करतोय, लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे आणि या षटकामध्ये फलंदाजाची भंबेरी उडवली आहे. मोठे फटके येत नाही आहेत. इथे अजून एक डॉट चेंडू येतोय सिद्धार्थ म्हात्रे. वाह वाह वाह, काय गोलंदाजी केली जाते आणि अगदी व्यासपीठावरून या खेळाडूला अगदी टाळ्यांच्या गजरात त्याला अप्रिशिएट देखील केलं जातं. अफलातून गोलंदाजी करत असताना सिद्धार्थ म्हात्रे या षटकामध्ये जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा, परंतु बॅटनं देखील 2च धावा आल्यात, म्हणजेच काय 4 धावा देखील आपण पाहतोय. कमालीचं कमबॅक केल्या. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, कमबॅक इज अ बेटर दॅन इज अ सेटबॅक, आणि तो कमबॅक झालाय मैदानावरती. सिद्धार्थ म्हात्रेनं कमबॅक केलाय कारण पहिल्या षटकामध्ये 23 धावा आणि या षटकामध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील आपण पाहिल्या, त्या 22च्या स्वरूपात आल्या होत्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी केली आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती भरपूर मोठं नाव आहे. या नावानं या परिसरामध्ये अगदी जर पाहिलं तर भरपूर मोठा डंका दाखवला आणि अधिराज्य देखील गाजवला. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आज आपल्या घरच्या मैदानावरती खेळतो आहे आणि मागील षटकामध्ये सिद्धार्थ म्हात्रेनं काय कमालीची गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती रवी आला. रवी डवळा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रतीक नाईकला. गोलंदाज तयार. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. अग्री चषक 2024चा हा क्रीडा सोहळा तुम्ही पाहता. राऊंड विकेट खोलात टाकला. बिगिट करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन झालेला नाही आहे या चेंडूवरती. लॉंगनला त्या ठिकाणी कल्पेश म्हात्रे धाबाची संधी आहे, परंतु वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 29 या आकड्यावरती. 29 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रवी बॉलिंग ट्रॅक वरती. प्रतीक नाईकच्या अगदी जर विरोधात गोलंदाजी करत असताना मागील 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथे फटका फसलाय, हवेत खेळले, शतरक्षक पोहोचतील का? सुशांत प्रयत्न देखील चांगला केलाय परंतु चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये आणि बॉल जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. चांगला फटका आलाय प्रतीक नाईकच्या बॅट मधून. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. खूप चांगल्या पद्धतीने बॅकलिपचा वापर केला. फ्लिक ऑफ द रिस फटका खेळले. स्क्वेअर लेग रिजन मध्ये शतरक्षक आहेत. एकदा मिळाली चेंडूची फेकी खराब आणि ते दुसरी धाव घेत असताना आपण पाहतोय फलंदाजाला आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मागील षटकामध्ये चांगलं कमबॅक राहिलं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाचं. तब्बल 2 धावा खर्च केल्या सिद्धार्थ म्हात्रेनं त्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आपण पाहिल्या, परंतु या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि ते कार्य रवीला आज मैदानावरती करावं लागेल. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आज घरच्या मैदानावरती खेळतोय. ऋतिक म्हात्रेला देखील आपण पाहतोय कव्हरला शतरक्षण करत असताना. अमर देखील आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. लॉंगनला कल्पेश म्हात्रे यांना पाहतोय. पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं. 23 धावा त्यांनी खर्च केल्या. गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये रवी यांना पाहतोय. गोलंदाज तयार.
खोलात टाकला, बिगिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. मिड ऑफला शतरक्षक तिथे आलेत आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. रनिंग बिटवीन द विकेट कारिवली संघाची खूप चांगली पाहायला मिळते. जिथे 1 धाव असते ना तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. म्हणजेच काय चांगला खेळ कारिवली संघाने देखील दाखवला या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली या 37 या आकड्यावरती. 37 धावा धाव फलकावरती. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आज जर पाहिलं तर भरपूर जास्त उष्णता मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. इथे मोठा फटका हवेत खेळत मिड विकेटला. शतरक्षक आहे तिथे डाऊन द बॉल आणि अगदी झेल सुटला आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. कुणाला इथे चांगलं शतरक्षण करावं लागेल या मॅच मध्ये. तर 6 धावा मिळाल्या. माफ करा, त्या चेंडूवरती 6 धावा मिळाल्या. चेंडू अगदी जर पाहिला तर हातातून निसटला आणि सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला. कुणाल मडके एक चांगल्या धाटणीचा शतरक्षक आहे, परंतु आज तो संघर्ष करतोय मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज. काय घडलंय मैदानावरती. चांगला चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला आणि इथे डॉट चेंडू आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता मात्र जाऊन पोहोचली 43 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि पार्थ 11 कारिवली या संघाने धावसंख्या केली आहे फलकावरती 43 धावा. म्हणजेच काही चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. प्रतीक नाईकचं कौतुक करावं लागेल. महेश बोवा देखील चांगली बॅटिंग करतोय. 43 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी पार्थ 11 कारिवली या संघाने या मॅच मध्ये केल्या. आतापर्यंत चांगला खेळ दाखवला, परंतु अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रला कमबॅक करावा लागेल. सिद्धार्थ म्हात्रेनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ना, अगदी तशीच काही गोलंदाजी इथे करावी लागेल. कारण विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल, पार्टनरशिप ब्रेक करावा लागेल. त्यासाठी चांगला गोलंदाज शोधावा लागेल, शतरक्षण चांगलं करावं लागेल. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचं आजच्या दिवसामध्ये शतरक्षण खराब राहिलंय. प्रत्येक धावेसाठी इथे फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडावा लागेल. त्यासाठी चांगली गोलंदाजी होणं देखील महत्वाचं आहे आणि ते कार्य मैदानावरती खेळाडूंना करावंच लागेल. एक चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. फॉलो गँग पुरस्कृत अग्री चषक 2024 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस. अग्री समाजातील खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीने संधी उपलब्ध करून दिली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फॉलो गँगच्या माध्यमातून फॉलो गँगची खूप जास्त मेहनत या स्पर्धेसाठी. फॉलो गँगचे ऍक्टिव्ह मेंबर्स आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. सुरू असलेला सामना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध पार्थ 11 कारिवली या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. हेमंत लाखात, हर्षद लाखात यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ पार्थ 11 कारिवली हा संघ तुम्ही पाहता. कामेश पाटील 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघासाठी आणि गुणलेखकाची भूमिका देखील ते या मॅच साठी पार पाडत असताना. आणि फॉलो गँगचे ते ऍक्टिव्ह मेंबर देखील आहेत, स्वतः आयोजक देखील आहेत कामेश पाटील आणि भरपूर बिझी असे व्यक्तिमत्व. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल मडके या खेळाडूला आपण पाहतोय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय महेश या खेळाडूला. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल मडके. त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल या ओव्हर मध्ये. जुचंद्र स्टेशन एंड करून गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय या मॅच मध्ये. इथे मोठा फटका खेळत लॉंग ऑनला शतरक्षक आहे तिथे नितेश. चुकी करतील का? यस, चुकी झाली आहे नितेश कडून. झेल सुटला. इथे 2 धावा, तिसरीचा देखील प्रयत्न आणि इथे खराब शतरक्षण पाहायला मिळते अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाच्या माध्यमातून. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण आहे
आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 2 झेल सुटलेत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून. कुठेतरी चांगलं शतरक्षण करावं लागेल. शतरक्षकाला क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं. क्रिकेटमध्ये शतरक्षकाला भरपूर जास्त महत्व दिलं जातं आणि कुठेतरी शतरक्षकाचा दर्जा या मॅच मध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमचा खराब राहिला. गोलंदाज कुणाल मडके ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅक वरती. प्रतीक नाईकच्या विरोधात चेंडू खोलात टाकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सिद्धार्थ मात्रे आहे मिड विकेटला. चांगलं शतरक्षण आणि इथे फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 47 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली या पार्थ 11 कारिवलीनं या मॅच मध्ये. आज आपल्या नावाला शोभणारा, आपल्या कर्तृत्वाला साजणारा खेळ टीम कारिवली मैदानावरती दाखवतोय. एक मोठं नाव आहे भिवंडी परिसरातील. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळले शतरक्षक आहे तिथे. चांगलं शतरक्षण. इथे मात्र 2च धावा मिळतील कारण शतरक्षण चांगलं झालं. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये कल्पेश मात्रेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली या 49 या आकड्यावरती. आणि इथे 1 रन्स मात्र शॉर्ट असणार आहे. म्हणजेच काय इथे फक्त एकच धाव. 48 धावा धावफलकावरती कारण वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला होता. त्यामुळे शॉर्ट रन्स देखील इथे पाहायला मिळते. इथे एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 48 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल मडके ओव्हर द विकेट. महेश साडी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे शरीराचा वेध घेतलाय आणि लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली या तब्बल 49 या आकड्यावरती. कुणाल चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधात होत नाही. या चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असताना कुणाल मडके ओव्हर द विकेट. यावेळेस देखील शरीराचा वेध घेतलाय. चांगली लाईन आहे. वेगाने चेंडू टाकलाय. शांत ठेवलाय दोन्ही फलंदाजांना. या षटकामध्ये चांगलं कमबॅक करतोय कुणाल. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल कारण धावसंख्या चांगली झालेली आहे. आतापर्यंत 49 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी प्रतीक नाईक आणि महेश या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट कुणाल मडके. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला. इथे देखील फक्त एकच धाव लेगबाईच्या स्वरूपात मिळते. चांगली गोलंदाजी राहिली आहे कुणालची या षटकामध्ये. त्याचं कौतुक करावं लागेल कारण धावा आलेल्या नाही आहेत या षटकामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 50 या आकड्यावरती. आणि अगदी जर पाहिलं तर या षटकामध्ये 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात कुणाल मडकेच्या विरोधात खेळत असताना. 50 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपला आणि पार्थ 11 कारिवली या टीमनं धावफलकावरती धावा केल्यात त्या तब्बल 50 धावा. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, अगदी तुम्हाला कमबॅक करायचं असेल ना तर चांगल्या रीतीने गोलंदाजी होणं गरजेचं आहे. चांगल्या रीतीचं शतरक्षण होणं गरजेचं आहे आणि ते कार्य जुचंद्र या संघाने. कारण पहिल्या षटकामध्ये कल्पेश मात्रेच्या विरोधात 23 धावा. त्यानंतर सिद्धार्थ मात्रेनं चांगली गोलंदाजी केली. रवीच्या विरोधात 16 धावा. परंतु कुणाल मडकेच्या विरोधात देखील फक्त आणि फक्त 5च धावा पाहायला मिळतात आणि 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील आपण पाहिल्या. म्हणजे एकंदरीत 7 धावा त्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 50 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती रवी आला ज्यांनी 16 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा कर्णधाराने याच गोलंदाजावरती विश्वास दाखवला. विश्वास महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. विश्वास एखाद्या खेळाडूवरती दाखवणं भरपूर जास्त महत्वाचं असतं. खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळले शतरक्षक आहे कल्पेश मात्रे. इथे चुकी होणार नाहीये. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय पार्थ 11 कारिवलीला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. प्रयत्न प्रतीक नाईकचा राहिला होता. लॉंग ऑनला कल्पेश मात्रेनं कमालीचा झेल टिपला.
आणि ती विकेट मिळाली आहे. प्रतीक नाईक या खेळाडूची तब्बल 35 धावांचं योगदान त्याने दिलं. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. नवीन फलंदाज पप्प्या खारीक हा फलंदाज मैदानावरती दाखल होतो. एक दिग्गज खेळाडू आहे. भिवंडी परिसरातील एक मोठं नाव पप्प्या खारीक यांना आपण पाहतोय. एक चांगला धाटणीचा तो खेळाडू आहे. अनेक क्रीडा स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. आज जर पाहिलं तर वसई तालुक्यातील जुचंद्र गावामध्ये या खेळाडूला आपण पाहतोय. आई चंडिका माता स्टँड आहे तिथे बाईक आहे. त्या बाईकचा आरसा जो आहे तो खाली करायचा आहे. प्लीज कुमार भाई यांना विनंती करतोय. त्या ठिकाणी बाईक आहे. त्या बाईकचे आरसे आहेत ते आपण खाली करा, कारण ती काच अगदी त्रास देते डोळ्यांना. इथे मोठा फटका पप्प्या खारीकच्या बॅट मधून आलाय, परंतु एफर्ट्स कमालीचा ऋतिक मात्रेचा. काय घडलाय अगदी जर पाहिलं तर कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल अगदी जातोय. एफर्ट्स कमालीचा होता, परंतु बॉल अगदी गेल्या सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. ऋतिक मात्रेचं कौतुक करावं लागेल. चांगला प्रयत्न होता आणि ती षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 56 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक आलाय. पप्प्या खारीक पहिला चेंडू फेस करत असताना कमालीचा स्ट्रोक त्याने सजवलाय लॉंग ऑनला. रवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. पप्प्याच्या बॅट मधून आणखी एक धमाका. वन मोर बिग हिट. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. व्हाट अ शॉट. रुबाबदार षटकार पाहतोय पप्प्या खारीकच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती इथे जाऊन पोहोचली या तब्बल 62 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या उभारली या पार्थ 11 कारविली या टीमनं. या मॅच मध्ये कमालीचा खेळ दाखवला. सुरुवातीला प्रतीक नाईकने इम्प्रेस केलं. 15 चेंडू मध्ये 35 धावा त्याच्या बॅट मधून आल्या या मॅच मध्ये, परंतु पप्प्या खारीक कमालीची बॅटिंग करतोय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. कुणालच्या विरोधात अगदी जर पाहिलं तर कमी धावा आल्या मागील षटकामध्ये, फक्त 5 धावा. परंतु रवीच्या विरोधात या षटकामध्ये धावा खोऱ्याने येतात. पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवली. प्रतीक नाईकला बाद केलं, परंतु पप्प्या खारीक चांगली बॅटिंग करतोय त्याच्या विरोधात खेळत असताना या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. रवी डवळा हा गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये त्याने 16 धावा खर्च केल्या. याही षटकामध्ये तो धावा खर्च करतोय. त्याला देखील कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. जास्तीचा वेळ खर्च करू नका, सामन्याला सुरुवात करा. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे नो बॉल. पंचांच्या माध्यमातून आपल्याला इशारा पाहायला मिळतोय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. नो बॉल इथे पाहायला मिळतोय आणि अगदी पाहिलं तर शतरक्षकाची व्यूहरचना कुठेतरी चुकीची आणि ते पंचांनी नो बॉल घोषित केला. खराब क्रिकेट. तब्बल या चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळतील. चांगला चेंडू होता, परंतु शतरक्षणाची व्यूहरचना चुकीची पाहायला मिळाली, त्यामुळे पंचांनी इथे नो बॉल घोषित केला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे 65 या आकड्यावरती. 65 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळतात या मॅच मध्ये. 65 धावा धावफलकावरती आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रवी डवळा ओव्हर द विकेट. पप्प्या खारीकच्या विरोधात गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये त्याची गोलंदाजी थोडी खराब राहिली आहे, कमबॅक करावा लागेल.
कोलवटापर्यंत चेंडू आहे, चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये चांगला फटका सजवला, परंतु शतरक्षक आहेत. एकदा मिळाली दुसरीचा प्रयत्न आणि ते धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का, तर अगदी नाही. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला स्ट्रोक होता कव्हर क्षेत्रामध्ये. शतरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल, चांगल्या रीतीने त्यांनी चेंडू अडवला. आज जर पाहिलं तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने भरपूर जास्त चुका केल्यात या मॅच मध्ये. सुरुवातीला पाहिलं तर झेल सुटल्या गेल्या, तिथून धावा आल्या आणि इथे जर पाहिलं तर नो बॉल देखील टाकले गेले, एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील धावा खर्च झाल्यात. इथून धावा रोखणं गरजेचं आहे. प्रत्येक धावेसाठी या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली या 67 या आकड्यावरती, परंतु मैदानावरती नक्की काय घडलंय हे देखील पाहावं लागेल. तर फॉलो गँगचे जे आमचे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत त्यांना विनंती करतोय आपण पंचांची संपर्क साधायचा आहे. अगदी मैदानावरती काय घडलंय पंच चर्चा करतायत. पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक सरांना आपण पाहतोय आणि एका बाजूला ललित भोईर सरांना देखील पाहतोय. एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आगरी चषक 2024 दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहता. चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये दाखवलाय. पहिला सामना जिंकला होता अष्टविनायक नायगाव संघानं, तदनंतर ब्रह्मावर्ती खाडी संघाने पतू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या बलाढ्य संघाचा पराभव केला. आजच्या दिवसामध्ये मेजर अपसेट पाहायला मिळालं. आणि आज जर पाहिलं तर कारविली संघ देखील आज भिवंडी तालुक्यातून आज जुचंद्र गावामध्ये दाखल झाला आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न या संघाने देखील दाखवलाय. सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये पार्थ 11 कारविली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग केली प्रतीक नाईकनं. 15 चेंडूमध्ये 35 धावा त्याच्या बॅटमधून आणि या मॅचला फिनिश करत असताना, या इनिंगला फिनिश करत असताना चांगला फिनिशिंग टच देण्याचं कार्य पप्या खारीक देखील मैदानावरती करतोय. त्याच्या बॅटमधून देखील धावा आल्यात. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्याने देखील ठोकलेत या मॅचमध्ये. त्यामुळे या मॅचमध्ये रंगत येईल, एक चांगला सामना पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये या सामन्याचा अध्याय लिहिला जाईल, कारण अपयशानंतर सुरू होणाऱ्या अध्यायाला यश म्हणतात आणि आज अध्याय लिहिला जाईल. यशाची यशोगाथा लिहिली जाईल. पाहूया कोणता संघ जिंकेल, पार्थ 11 कारविली की अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. एक चांगली लढत तुम्ही पाहता या दोन संघामध्ये. तर नक्कीच ते 2 धावा मिळाल्या. फलंदाज बाद नसणार आहे. दोन धावा या चेंडूवरती, फलंदाज बाद नसणार नाही हे देखील लक्षात ठेवा. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मोठा फटका, वाह वाह वाह, व्हाट अ शॉट. स्लॉग स्वीपचा फटका पफ्या खारीकच्या बॅट मधून येतोय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार, व्हाट अ शॉट. और षटकार देख, अफलातून फटका ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला जातो. स्लॉग हिटचा फटका पप्या खारीकच्या बॅट मधून आला. अफलातून स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉटम एंडचा खूप चांगल्या पद्धतीने वापर आणि काय प्रचंड वेगानं हा फटका खेळला. प्रॉपर टायमिंग देखील पाहायला मिळाली. बॅट स्विंग देखील प्रॉपर कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय पप्या खारीकनं. तब्बल 5 चेंडूवरती 22 धावांवरती खेळतोय पप्या खारीक. अफलातून बॅटिंग, झंझावती खेळ दाखवते. बहारदार खेळ त्याने आज दाखवलाय. खऱ्या अर्थानं आपल्या नावाला शोभणारा, आपल्या लौकिकाला साजणारा खेळ पप्या खारीक मैदानावरती दाखवतोय. स्लॉगवरच्या षटकामध्ये अक्षरशः तो बरसलाय. 5 चेंडूवरती 22 धावा त्याच्या बॅटमधून. रवी डवल्याच्या विरोधात तब्बल 3 षटकार या षटकामध्ये ठोकलेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. गोलंदाज रवी डवला ओव्हर द विकेट पप्या खारीकच्या विरोधात. इथे स्लोवर रन, लॅक ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पप्या निराश होता, कारण हा फटका खेळण्यासाठी तो अगदी तयारच झाला नव्हता. खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती इथे जाऊन पोहोचली या तब्बल 73 या आकड्यावरती आणि 74 धावांचं टार्गेट सेट केला.
अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या विरोधात महेशच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 10 धावा, प्रतीक नाईकच्या बॅटमधून 16 चेंडूमध्ये 35 धावा, परंतु पप्प्या खारीचं कौतुक करावं लागेल. 7 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान त्यानं देखील दिलं. चांगली बॅटिंग केली. स्लॉगवरच्या षटकामध्ये अक्षरशः तो बरसला. त्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने आल्या, परंतु कल्पेश म्हात्रेच्या पहिल्या षटकामध्ये 23 धावा आपण पाहिल्या. सिद्धार्थ म्हात्रेनं कमालीची गोलंदाजी केली. फक्त 2 धावा त्याने या मॅच मध्ये खर्च केल्या. तदनंतर रवी ढवळा याने 2 षटकामध्ये 39 धावा खर्च केल्या. कुणालने मात्र 5 धावा खर्च केल्या आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात तब्बल 6 धावा या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजेच काय 73 धावा धाफलकावरती आणि 74 धावांचं टार्गेट सेट केलंय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या विरोधात. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील हितेंद्र भोईर सर. पार्थ 11 कारिवली हा संघ आपण बघतोय. तर 5 षटकामध्ये या संघाने मात्र पप्प्या खारीक आणि प्रतीक यांच्या मदतीने 70 धावा जमवल्यात आणि एक मोठं आव्हान 74 धावांचं उद्दिष्ट अजिंक्य स्पोर्ट्स समोर ठेवण्यात आलंय. आणि आमचे 2 ऑफिशियल्स या ठिकाणी आपण बघतोय विशालजी नाईक, तदनंतर आपण बघतोय दुसरे पंच महेश मकवाना सर. नक्कीच एक जुने जाणते क्रिकेटर आणि जादूगर आगमन होते दानशूर व्यक्तिमत्व संदेश पाटील लवकरच श्री होणार आहेत. खूप खूप आभार. तर लगेच आपली सलामी जोडी पाडून द्या विनंती असेल अजिंक्य स्पोर्ट्स संघ. तर आपण ही संपूर्ण स्पर्धा जी लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय दीपकजी पाटील यांच्या माध्यमातून टीसीपी जेटीसी लाईव्ह आणि खूपसे टीसीपी जेटीसी या ठिकाणी खूपसे लाईव्ह आहेत. मुन्ना यांचा मी मन बघत होतो. तर नवगड संघ जर आपण आला असाल तर लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवगड संघ कारण की पाय संघाचे कारण आमच्यापर्यंत आलेले आहेत. नवगड संघाला विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला 2 फलंदाज पाठवून द्या विनंती असेल. 2 फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. आमचे ऑफिशियल सुद्धा मैदानात पोहोचलेत. पूर्ण संघ रेडी आहे. 2 सलामीवीर पाठवून द्या अजिंक्य स्पोर्ट्स संघ विनंती असेल. मुंबईची वाई
डीजे. या 6 धावांची श्री गणेशा केला जातोय. जो आक्रमक पवित्रा घ्यायचा होता तो दाखवून देतोय मितेश आणि त्याच्या संघाला सांगून ठेवतोय की मी आहे, चिल करा तुम्ही. 6 धावा धाब्यावर लागल्या जातात. पहिल्या चेंडू षटकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मागव तयार. यावेळी फुल चेंडू हवेमध्ये या ठिकाणी सुरेख झेल, कुठलीच चूक करणार नाही पप्या खारीक आणि पहिला विकेटचा पतन या ठिकाणी. पहिला हादरा नितेश यांच्या रूपाने. डीजे. चला संघ आला असेल आमच्यापर्यंत या विनंती असेल. तर या ठिकाणी षटकाराची सुरुवात केल्यानंतर आपण बघतो तर विकेटचं पतन झालं. या ठिकाणी मितेश लवकर बाद होत आहे. संघाला गरज होती नितेश यांची. तर नवीन आल्यापर्यंत सोबत आपण बघतोय या ठिकाणी कल्पेश म्हात्रे बदलचे ओनर आपण बघतोय या ठिकाणी स्वतः वन डाऊनच्या स्वरूपात. तर आतापर्यंत कामगिरी चांगली राहिली ती म्हणजे मोहित याची. जरी पहिल्या चेंडू षटकाला तरी कमबॅक केलं जातं. या ठिकाणी मोठा हादरा या ठिकाणी लावला गेला. आणि मागचे जर आपण षटक बघितले तर सिद्धार्थ म्हात्रे यांनी चांगलं अप्रतिम षटक हाताळलं होतं. मोहित घरत पुढे चेंडू घेऊन गोंधळी माकर सज्ज झालाय. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क निर्धाव चेंडूची समाप्ती. डॉट चेंडू जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला होता तरी तदनंतर कमबॅक केलं होतं या ठिकाणी मोहित घरत या गोलंदाजामार्फत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली ती म्हणजे मोहित घरत. जरी लक्ष मोठं असलं तरी पण आपण अजिंक्य संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. अजिंक्य संघ सुद्धा या परिस्थितीतील नामवंत संघ आहे. यावेळी इनसाइड आउट करण्याचा फटका पप्प्या खारीक क्षेत्ररक्षक नक्कीच 2 धावा काय रोखू शकणार नाही. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावांशी बऱ्याच काळानंतर धावसंख्या वाढली जाऊन बोलते म्हणजे 8 या धावसंख्येवर. आताप्रमाणे जर पाहिलं तर नितेश भाऊ चांगले खेळी करून आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान देऊन बाद झाला. त्यानंतर ऋतिक आणि कल्पेश याची जोडी आपण पाहतोय. पुणे त्या गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी जुदा करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवेपर्यंत बघूया. चेंडू ट्रॅव्हल झाला फाईन लेग क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार आलाय हा अग्निचषक चौकार. आपण बघतोय उत्कृष्ट सर्वात जास्त चौकार आणि सर्वात जास्त षटकारासाठी 2 बॅट या ठिकाणी द केक नेशन पियुष पाटील यांनी कामेश पाटील यांच्या मार्फत आम्हाला प्राप्त झाले. तसं बघतो सिरीज साठी जी बॅट आहे ती आपल्याला बघतोय ब्रँडेड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. धन्यवाद. पुढचा चेंडू यावेळी इनसाइड आउट करण्याचा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि कुठलीच चूक होणार नाही. दुसरा विकेटचा पतन. विकेट गिरता मधुर संगीतात हुआ. त्या ठिकाणी प्रतीकने बॅटिंग चांगली केली आपल्या संघासाठी. त्यानंतर एक सुरेख झेल आतापर्यंत आपण बघितल्याच्या माध्यमातून आणि सर्वोच्च क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण जो करेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यासाठी एक प्रादेशिक आम्हाला लाभलाय. ते म्हणजे भैरव कलेक्शन यांच्या माध्यमातून तेजस पाटील यांनी पुरस्कृत केलंय. धन्यवाद. आणि आपण बघितली सिरीज साठी बॅट रमाकांत पाटील यांना विनंती असेल VIP राईसोडून बसायचं आहे. रमाकांतजी पाटील एक चांगली आचारी आणि एक उत्कृष्ट जेवणाची आस्वाद आपण पाहिलाय त्यांच्या माध्यमातून.
मात्रे आहेत जे काय असेल ते, पण जेवण चांगलं बनवतात. प्रतीक नाईक गोविंद बाको सज्ज. नवगर संघ कुठे असेल आमच्यापर्यंत संपर्क साधलेला आहे. नवगर केवळजी मात्रे संपर्क करा विनंती असेल. संघ आला असेल तर नाणेफेकीसाठी या. आपण बघितलं 2 गडी बाद आतापर्यंत झालेत, ते म्हणजे अजिंक्य स्पोर्ट्स संघाचे, आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा. आता मात्र नवीन आलेला फलंदाज बघूया कोण आहे. रवी डवला भाई या नावाने खूप प्रसिद्ध आहेत, आणि खूप भाई सर्व आपले मित्र भाईच असतात. रवी डवला मैदानात. तर गोलंदाज सज्ज आहे म्हणजे प्रतीक नाईक. रेल्वे एंड कडून पहिले चेंडू इनसाइड करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी बघतोय क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, आणि एक धाव, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या जाते. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 14 रन्स ऑन द बोर्ड इन द सेकंड ओव्हर. आता आपण बघितलं 2 गडी, महत्वाचे गडी या ठिकाणी अजिंक्य स्पोर्ट्स संघाचे बाद झाले. कल्पेश याला थोडीशी संधी होती, संधीचं सोनं मात्र त्याला करता आलं नाही, आणि संघ थोडस अडचणीत सापडतोय. कल्पेश मात्रे नंतर आपण बघतो रवी डावला आलाय. रवी डावला चांगली बॅटिंग करावी लागेल, आणि जोपर्यंत ऋतिक मात्रे क्रीजवर आहे तोपर्यंत काही आपण बोलू शकत नाही, काही सांगू शकत नाही. त्यांच्या बॅटमधून सुद्धा मोठे मोठे फटके आपण पाहतोय. तर प्रतीक नाईक आता मात्र रेल्वे एंड कडून आपण पाहतोय गोलंदाजी करताना. यावेळी स्ट्रेट टू द बॉलर, चेंडू हवेमध्ये पाहूया. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक एका जवळ, आणि कुठलीच चूक होणार नाही. विकेटचं बदल मोहित याने एक सुरेख झेल मात्र टिपलाय. विकेट आलाय आणि म्युझिक सुद्धा आलाय. डीजे एक बस भरून पाहुणे आमच्यापर्यंत पोहोचले. वेलकम वेलकम सर्वांचा. दुपारच्या सत्रात आम्ही स्वागत करतोय. बघा स्टेजला आपण सजायचं असेल तर पाहुणे खूप महत्वाचे आहेत, आणि तेच पाहुणे आमच्यापर्यंत येताना प्रेमनाथ यादवजी, केशव यादवजी, उमेश पांडेजी, मोनू साहू, आलोक सिंग, निरंजन सिंग, रंजन सिंह. वेलकम वेलकम सर जी, आप आए यहाँ पे बाहर आई और फॉलो गैंग की ओर से आपका स्वागत आहे. नक्कीच पाहुणे आमच्यापर्यंत पोहोचलेत, आणि खूप दुरून या ठिकाणी पाहुणे आलेत आमच्यासाठी. सिद्धार्थ मात्रे आपण बघतोय नंबर 5 वर, आणि त्यांच्या बॅटमध्ये मोठमोठे फटके असतात. केक नेशन याच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. प्रतीक हो या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल केलाय कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न थोडासा घाटात होऊ शकतोय. फेकी थोडीशी खराब, त्याचं प्रत्यय म्हणजे या 2 धावा. 2 धावांची धावसंख्या बऱ्याच वेळानंतर हल्ली पुढे सरकली, ती म्हणजे 16 रन ऑन द बोर्ड. आपण बघतो सिद्धार्थ मात्रे यांच्यासाठी आल्या आल्या पारितोषिक लावलंय केक नेशन यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा. आपण बघतो JTC लाईव्ह ही स्पर्धा दीपकजी पाटील यांनी सौजन्याने. पुढचा बॉल प्रतीक नाईक सिद्धार्थसाठी. हो यावेळी खोलवर चेंडू खोदून काढला, 1 धाव मिळेल नक्कीच. या ठिकाणी क्षेत्ररक्षक पण 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. 1 धावांची धावसंख्या वाढली, जाऊन बदली 17 रन 17 धावा. तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, धावसंख्या 17 धावा. आपण बघितलं 3 गडी महत्वाचे गडी या ठिकाणी तंबूच्या रस्त्याला. यावेळी आगळं शैलीचा पटका, चेंडू ट्रॅव्हल तर फायनल क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव पूर्ण, आणि मात्र 1च धाव समाधान. आणि आल्या या ठिकाणी पारितोषिक आलंय लगातार 3 चौकार ठोका, आणि उमेश पांडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवा. धन्यवाद. हे प्रोत्साहन आहे खेळाडूंसाठी, आणि अशी ऊर्जा मिळते या कारणाने.
शेवटच्या चेंडू अशा षटकातील धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा धावलकावर. 74 धावांचा उद्दिष्ट असताना धावसंख्या 18 धावा. यावेळी चांगला स्टेट बॉलर बघूया विवेक नाईक त्या ठिकाणी आणि एक सुंदर झेल त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा विकेटचं पतन. विकेट विकेटची हॅट्रिक घ्या, षटकारांची हॅट्रिक करा, चौकारांची हॅट्रिक करा. नीरज पांडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा. उमेश पांडे यांच्या माध्यमातून 1000 रुपये. नक्कीच आलेल्या प्रोत्साहन दिलं त्या खेळाडूंसाठी आणि ही गरज आहे नक्कीच. जरी स्वागत ठाकूर आले तरी 1000 रुपये पारितोषिक या ठिकाणी क्रिक नेशन यांच्या माध्यमातून. अमर पाटील नंबर 6 वर आणि आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेतोय. संघाचा तिसरा आहे आणि वैयक्तिक दुसरा मोहित घरत. नवगड संघ नाणेफेकीसाठी या विनंती असेल. नवगड संघ लगेच या, खूप उशीर झाला ऑलरेडी. तर पुण्याचा मोहित आपला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पहिले चेंडू. यावेळी उभा करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू शरीराला आदळतोय. चेंडू निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 18 धावा. आता आपण बघितलं संत आणि सावध पवित्रा या ठिकाणी बघतोय आपण. जरी 4 मोठे गडी सिद्धार्थ मात्रे सुद्धा लवकरच बाद झाले. चौथा हदरा बसलाय तो म्हणजे अजिंक्य स्पोर्ट्स संघाला. आणि मोहितची गोलंदाजी आता आपण पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत. बघूया या षटकात तो काय करेल. रवी डवला यांच्यावर पूर्ण जबाबदारी अजिंक्य स्पोर्ट्स संघाची. यावेळी जोरदार प्रार. चेंडू आर पार सीमा पार. षटकार डीजे. जांबुले 24 या धावसंख्येवर आणि भाई यांच्या बॅटमधून हा आलाय षटकार. मोहित पुढचे चेंडू घेऊन पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करतोय. जीवन दान या ठिकाणी भाईसाठी एकच धाव. एकाच धावावर समाधान. क्षेत्ररक्षकांनी मात्र थोडीशी चुकी केली. त्याचा फायदा म्हणजे रवी याला जीवन दान. धावसंख्या 1 ने वाढली. जांबोली 25 धावा धाव फलकावर लागले जातात. अजूनही 16 चेंडू आणि 49 धावांची गरज. 16 चेंडू आणि 49 धावांची गरज. पुढे चेंडू पुणे द्या प्रतीक. हो यावेळी चेंडू पाण्याचा खाली जायला होता आणि चांगली डिलिव्हरी म्हणावी लागेल या ठिकाणी. कम बॅक करतोय. अजून 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 15 चेंडू आणि 49 धावांची गरज. अमर याला काहीतरी आपल्या संघासाठी करावं लागेल. थोड्याशा चुका झाल्या होत्या त्या कारणाने एवढ्या धावा आपल्या समोर आल्यात. यावेळी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाही. केवळ एक पंचांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव मिळाली. एकाच धावेवर समाधान मानतील या ठिकाणी. 1 धावेची धावसंख्या 26 जाऊन पोहोचली. थोड्याशा चुका काहीतरी ह्या मागात पडल्या त्या म्हणजे अजिंक्य संघाला. आणि जर तुम्ही होम ग्राउंडवर अशा चुका कराल तर नक्कीच आम्हाला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. प्रतीक शेवट चेंडू घेऊन भाईसाठी. यावेळी पुन्हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. यावेळी पुन्हा तोच क्षेत्ररक्षक आणि तीच चूक. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. 2 धावा काय लागू शकणार नाही. 2 धावांची धावसंख्या वाढली. जाऊन ती म्हणजे 28 रन्स. षटक समाप्त होतो मैदानात. तिसरा धावसंख्या 4 बाद 28 अजिंक्य स्पोर्ट्स संघ जुचंद्रा. जाऊया की डीजे ब्रेकर आणि पार्थिव या मैदानात.
बघतोय डीजे मास्टर आमचे केक नेशनचे ओनर पियुष पाटील आपण बघतोय. काही असं शक्य नाही पियुष पाटील यांच्यासाठी. थोडीशी आळस झटकली तर नक्कीच ते पुढे जातील. स्वाभाविक असतं काही एकांचं आरामात. त्याबद्दल आपण त्यांना काय सांगू शकतो. स्वागत ठाकूर यांना आम्ही खूप पाहतोय मिस करतोय या ठिकाणी. नक्कीच या विकेट नंतर नक्कीच त्यांना अजून 500 रुपये वाढवलेत 1500 रुपये. नक्कीच वाट बघतोय आम्ही स्वागत ठाकूर यांची. नंबर 4 षटक कोण घेईल आपण बघतोय. गोंजी माकवर गोलंदाज. नक्कीच 2 झेल सोडले होते तो जतीन मात्र आता गोंजी मार्कवर आलाय. आता तुमच्यावर करामत करायची वेळ आले होतंय. वेळेअभावी किंवा आपण बघतो उष्णता असल्या कारणाने त्या ठिकाणी झेल जज करणं थोडंसं कठीण जात आहे. पण चांगले प्रयत्न होते जतीनचे. आणि आता मात्र गोंजी मार्कवर जतीन नंबर 4 षटक घेतील रेल्वे एंड करून. आपण बघतोय अमर आणि रवी अशी सलवे जोड आपण बघतोय. आपले जेटीसीची पूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. आणि आमचे ऑफिशियल्स स्कोरर कामेजी पाटील सुद्धा नुकतंच त्यांचं लग्न झाले. जवळजवळ 3000 माणसं लग्नात जेवून गेलेत. रेकॉर्ड आहे हा सुद्धा. यावेळी फुलडा चेंडू चेंडू बॅटची करायचं त्या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये ट्राव एकच धाव. एका धावेचे समाधान. एका धावेची धावसंख्या वाढली जाऊन पोचली ती म्हणजे 29 धावा. त्या ठिकाणी एक बक्षीस आगळं बक्षीस आई चंडिका माटा स्टँड या ठिकाणी कुमार भाई आहेत. तिकडे जर आम्हाला षटकार मारला तर त्यांना एक आगळं वेगळं बक्षीस संध्याकाळी मिळेल. तर जतीन आतापर्यंत चांगली गोलंदाजी. दुसरा चेंडू घेऊन रेल्वे एंड करून रवीसाठी. रवी टू जतीन. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नक्कीच वाईटचा इशारा. पंच आमच्या बोलतात अवांतर धावेची धावसंख्या वाढली जाऊन 30 धावा धाबळकर लागलेत आतापर्यंत. अजिंक्य स्पोर्ट्स पहिली अवांतर धाव असेल या इनिंग मधील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली होती प्रतीक मोहित आणि मोहित यांनी. डीजे पियुष पाटील आपण बघतोय या ठिकाणी आम्हाला जॉईन झालेत. त्यांची संध्याकाळी फ्लाईट आहे गोव्याला. उद्या त्यांची डीजेची वादनाची प्रोग्राम्स आहेत. डीजे एन त्यांची पार्टनर आहे डीजे वादनाची. पुढची चेंडू जतीन रेल्वे कडून पुन्हा एकदा सज्ज झालाय माकवर भाई. लोअर पुढे चेंडू मिस होत आहे मिस झाला. निर्धाव चेंडू समाप्ती. 10 चेंडू आणि 44 धावांची गरज. जर स्वागत ठाकूर आले तर काय करामत होऊ शकताय. 3000 रुपये त्यांना भेटतील जर ते फलंदाजीसाठी आले. चला वेळ बाहेर जाणार याच्याकडे लक्ष द्या. जतीन पुढची चेंडू घेऊन 22 साठी. थोडस रनवे मध्ये प्रॉब्लेम होत आहे. रनवे मध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा पंच आमचा आहे विशालजी नाईक. आणि नुकताच लग्नबद्ध झालेले कामेजी पाटील यांना नुकताच एक फोन आलाय. पुढचे चेंडू पुन्हा एकदा जतीन. यावेळी स्वेअर म्हणा पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंच विशालजी नाईक यांचा इशारा. 31 धावा. कामेजी पाटील आमचे 31 धाव झालेत धाबेकर. तर नुकताच आमच्या बाजूला जमलेत आमच्या स्कोरिंग ऑफिशियल्स कामेजी पाटील गोल्डन फिंगर MCM मान्यता प्राप्त असे कामेजी पाटील आमच्यासोबत जोडलेले आहेत. आणि चांगली स्कोरिंग आतापर्यंत आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. जतीन पुढचे चेंडू घेऊन आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यानंतर स्वेअर मारा जतीन यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज माकवर. रवीसाठी रवी बॅटचा बॉल खेळून गेला. चेंडू जाऊत आहे मिडॉन क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली. एका धावेवर समाधान. एका धावेची धावसंख्या वाढली जांभरली 32 धावा धाबळकर लागलेत.
आणि अमर यांच्यासाठी एक चान्स आहे अजूनपर्यंत. आई चंडिका स्टँड मध्ये जर चेंडू गेला तर एक आगळं वेगळं बक्षीस त्यांच्यासाठी कुमार भाई यांच्याकडून. हो तोच प्रयत्न होता या ठिकाणी मात्र प्रयत्न अपयशी. पंच आमच्या जवळील नक्कीच बॅटची कळ साठली होती. 33 धावा अजून 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 41 धावांची गरज. 8 चेंडू आणि 41 धावांची गरज. स्वागत है तो मुमकिन है. पुढचा चेंडू रवी यावेळी हेलिकॉप्टर उडवला. चेंडू हवेत आहे बघूया शता आणि मात्र तिसरा प्रयत्न आहे आणि झेल घेतलाय जतीन आणि 2 झेल मात्र सोडले होते. आता संदीप सर नाणेफेकी. ते परत निर्णय घ्यायला टाइमपास करतील. तर नक्कीच खूप इकडे या ठिकाणी फॉलोअर्सचे पोरं आशा पल्लवित होत्या. सर्वांनी खिशात हात टाकले होते आणि परत हात खिशात टाकले कारण की स्वागत ठाकरेची एंट्री झाली नाही. अभी तो कैंसिल करना पड़ेगा. तर या ठिकाणी आयुषजी पाटील यांना विनंती असेल व्हीआयपी टाईम्सवर येऊन बसायचं आहे. आयुषजी पाटील आयुष राजू पाटील यांचे सुपुत्र. यावेळी चेंडू हवेत. चेंडू खेळून गेला कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. 1 धावावर समाधान. आता मात्र पुणे आम्हाला संधी आहे एक आगळं वेगळं बक्षीस जिंकण्याची. षटक झालंय का? हो माफ करा. संधी पुन्हा एकदा हुकले आणि संधी हुकवले ती स्वागतने सुद्धा. सर्वांचे हात खिशात गेले होते. 500 करून जवळजवळ 4 ते 5 हजार रुपये फक्त उतरायचे होते. ठीक आहे नेक्स्ट टाइम. चला थोडंसं फास्ट घ्या. खूप वेळ वाया गेला या मॅच साठी. प्लीज वीरेंद्र सेन 23 मिनिटं आतापर्यंत झाले. वीरेंद्र सेन सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. तर शेवटचा षटक कोण घेऊन येतील? महेश भोला. बघूया शेवटचं षटक निर्णायक षटक आणि जवळ आपल्याला पाहतोय 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. मला वाटलं विवेक नाईक येतील गोलंदाजी मार्कवर. खूप आम्ही आशा पल्लवित केल्या होत्या विवेक नाईक साठी. स्वागत आहे. आम्ही अजूनही मिस करतोय. तर भोला आलेत गोलंदाजी मार्कवर. कुणाल साठी त्याच्यावर विकेटचा मारा पहिल्या कडून. पहिला चेंडू यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल या ठिकाणी फायनल क्षेत्रामध्ये 1च धाव मिळेल. क्षेत्र थोडंसं खराब होत आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मोह काय सुटणार नाही. दुसरी धाव सुद्धा पूर्ण 2 धावा धावसंख्या वाढली ती म्हणजे 35 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. आम्ही स्वागतची वाट पाहतोय. पाच चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू आणि 38 धावांची गरज. 5 मध्ये 38. याला पुन्हा फटका जोर राखण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षण होईपर्यंत 1 धाव पूर्ण. एका धावेची औपचारिकता फक्त केली जाते. धावसंख्या 36 धावा. 4 चेंडू 37 धावा जिंकण्यासाठी अजूनपर्यंत. तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली ती म्हणजे भोला यांनी. पुढचे चेंडू यावेळी पुल केलाय. पॉवरफुल होतो की पाहूया. पुन्हा एकदा चौकासाठी
आहे हे खास स्वागतासाठी गाणं पियुष यांनी वाजवलंय. 4 धावा, 4 धावांची धावसंख्या वाढली, जाऊन बसली 40. 41 धावा, 3 चेंडू शिल्लक आहेत. चला दोन्ही संघ तयार राहा. नवगड संघ आणि पाये संघ. पुढचे चेंडू. हो यावेळेस एक चेंडूच्या हाताळले आतापर्यंत चेंडू. लेग बायचा इशारा पंच या ठिकाणी दर्शवतात. 1 धाव, धावसंख्या झाली ते म्हणजे 42 धावा. शेवटचे 2 चेंडू. स्लो मध्ये चेंडू होता. नक्कीच कुणाला चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि नक्कीच स्वागत यांचा खेळ संपुष्टात. धन्यवाद स्वागत. शेवटचे चेंडू. लेग ब्रेक पद्धतीने चेंडू हाताळला होता. चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी हवेमध्ये आहे. पाहूया किती धावा देऊन जाईल आणि आई गायोदेवीला मानवंदना, षटकार आणि सामना समाप्त या ठिकाणी. चला बघूया लगेच टॉस कडे आपण. आवाज तुम्ही ऐकलात या इनिंग मध्ये हितेश भोईर यांचा. आणि आता टॉस बॉक्स मध्ये 2 कॅप्टन जोडले जातील. त्याच्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. प्रेमनाथ यादव यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. या ठिकाणी हा टॉस वेगळा आहे. फॉलो गँग ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांचं नाव या टॉस मध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूला आगरी चषक 2024चा रणसंग्राम या ठिकाणी सुरू होतोय. 5 षटकांचा मॅच असेल. टॉस करतोय आपण प्रेमनाथ यादव सरांच्या शुभ हस्ते. कॉलिंग